प्रभूची स्तुती असो. आज देवाच्या पवित्र वचनांकडे आपण आपलं लक्ष केंद्रित केलेलं असताना प्रभू आज निश्चित आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची भेट घेणार आहे. आणि एक क्षण असा पेत्राच्या जीवनामध्ये होता की त्याने कधी चमत्कार पाहिले नव्हते, परंतु एक क्षण परमेश्वराने त्याला असा दिला की तो क्षण त्याच्या जीवनाला एक वळण देणारा ठरला. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांची निवड केली आणि एकदम सुरुवातीलाच प्रभूने एक अद्वितीय असा चमत्कार शिष्यांसमोर केला त्याच्या गौरवासाठी, आणि मग ती परिस्थिती बदलली आणि पेत्राने विश्वास ठेवला. त्या परिस्थितीत, त्या ठिकाणामध्ये ज्याही घटना शिष्यांनी पाहिल्या, त्या घटनांच्याद्वारे त्यांचा विश्वास इतका प्रबळ झाला की त्यांचं जीवन परिवर्तित झालं. प्रभूने पेत्राला एक गोष्ट सांगितली, आपला मचवा म्हणजे आपली नाव, आपला मचवा खोल पाण्याकडे हाकार. आमेन, हालेलुया. पेत्राचा मचवा जो किनाऱ्यावरती होता, प्रभूने त्याला सांगितलं की आपला मचवा आता किनाऱ्यावरती ठेवू नको, तर आपला मचवा इथून पुढं खोल पाण्याकडे हाकार. आमेन. लूक याचा 5वा अध्याय आणि यातील 1 ते 11 वचन. लूक चॅप्टर 5 वर्सेस 1 to 11. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. गनेसरेत सरोवराच्या किनारी येशू उभा आहे आणि त्याच्या भोवती गर्दी आहे. आता वास्तविक पाहता गालिल समुद्रच आहे हा, पण जर आता इथून आपण गेलो समुद्र किनारी तर आपण म्हणणार की जुहू चौपाटीला आम्ही आलोय, पण पलीकडच्या बाजूला गेले तर दुबईकडून तो समुद्र येऊ शकतो, तिकडून दुसऱ्या बाजूने. गालिल समुद्रच आहे, पण दुसऱ्या बाजूने जिथं गनेसरेत प्रदेश आहे त्याच्या किनाऱ्यावरती येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभूचं सामर्थ्य काय अलौकिक आहे की जिथं प्रभू उभा आहे तिथं लोक समुदायाची गर्दी झालेली आहे. विदाऊट इन्व्हिटेशन, विदाऊट पोस्टर, विदाऊट कोणाला सांगता प्रभू जिथं उभं राहायचा तिथं गर्दी व्हायची. किती लोक आमेन म्हणणार आहेत? अशी गर्दी त्याच्या भोवती आहे. समुद्र किनारी प्रभू पोहोचलेला आहे आणि लोकांशी तो संवाद साधत आहे, त्यांना वचनातून बोध करत आहे. मोठी गर्दी येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला आहे. दुसरं वचन, तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. सगळ्यांनी 2 मचवे म्हणा. 2 मचवे. किती मचवे पाहिले? 2 मचवे पाहिले. येशू ख्रिस्ताने तिथं नजर टाकली आणि त्या सरोवराच्या, त्या गालिल समुद्राच्या किनाऱ्यावरती किंवा त्या गरसेकराच्या गनेसरेतच्या सरोवराच्या किनाऱ्यावरती त्याने 2 मचवे त्या ठिकाणी पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून, सगळ्यांनी म्हणा खाली उतरून, काय करत होते? त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. जाळी कधी धुतली जाते? ज्यावेळेस तुमचे मासेमारीचा पूर्ण काम संपलेलं आहे आणि आता काही जीव बिनकामाचे, काय उपयोग नसतो त्यांचा, ते त्या जाळ्यामध्ये अडकतात. आणि मग जर ते जाळं तसंच ठेवलं त्याला दुर्गंधी येणार आणि ते जाळं खराब पण होऊ शकतं. आणि म्हणून ते जाळं साफ करणं हे फार गरजेचं आहे. ते जाळं धुणं, ते साफ करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी काही कोळी, काही मासेमार आहेत की जे आपल्या मचव्यामधून खाली उतरलेले आहेत. आता ह्या खाली उतरण्यावरती पण लक्ष केंद्रित करा, मी परत त्याच्याविषयी बोलणार आहे. मचवे 2 आहेत आणि 2 मचव्यातले जे कोळी आहेत ते आपला मचवा त्यांनी सोडून ते खाली उतरलेत, जाळी घेऊन उतरलेत आणि ते जाळी धुत आहेत. असा सीन डोळ्यासमोर आणा. आधी येशू ख्रिस्त लोकांशी बोलतोय, वचन सांगतोय, ते प्रभावित झालेत आणि त्यांच्याशी बोलता बोलता प्रभूची नजर 2 मचव्यांवरती पडलेली आहे. 2 मचव्याचे मालक लोक किंवा ते चालवणारे किंवा ते मासेमार मचवे सोडून खाली उतरले आणि त्यांनी समुद्राच्या किनारी आपले जाळे धुवायला सुरुवात केलेली आहे. प्रभूची नजर मचव्यावरती आहे, जाळं धुणाऱ्या लोकांवरती आहे. 3रं वचन, त्या मचव्यापैकी एक
शिमोनाचा होता. आमेन. आता शिमोन म्हणजे कोण? शिमोन म्हणजे पेत्र, येशूच्या 12 शिष्यांपैकी एक. परंतु अजून या वचनाप्रमाणे इथपर्यंत आल्यानंतर तो अजून येशूचा शिष्य झालेला नव्हता. परंतु येशू ख्रिस्ताची नजर त्या मच्छवावर पडलेली आहे, त्या मासेमारांवरती पडलेली आहे. आणि प्रभू या ठिकाणी सांगत आहे, त्याचं वचन सांगत आहे, त्या मच्छवापैकी एक मच्छवा कोणाचा होता? शिमोनाचा मच्छवा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मच्छव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आमेन. हालेलुया. किनाऱ्यावरती मच्छवे किती आहेत? 2. पण येशू कुणाच्या मच्छव्यामध्ये बसला? शिमोनाच्या मच्छव्यामध्ये बसला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज मच्छवे 2 आहेत, पण प्रभूचं अट्रॅक्शन, प्रभूचं लक्ष, प्रभूची दृष्टी, प्रभूने निवडलेला मच्छवा तो शिमोनाचा मच्छवा आहे. हालेलुया. 2 मच्छव्यांपैकी एक मच्छवा प्रभूने सिलेक्ट केलेला आहे. एक मच्छवा जो प्रभूने सिलेक्ट केला आहे तो मच्छवा शिमोनाचा मच्छवा आहे. प्रभूने काही परमिशन घेतली नाही. शिमोना, तुझ्या मच्छव्यामध्ये मी बसलं तर चालेल का? जो अखिल सृष्टीचा निर्माण करता, सर्वस्व ज्या परमेश्वराचा आहे, तो डायरेक्ट प्रभू गेला आणि डायरेक्ट मच्छव्यात बसला आणि सांगितलं, थोडासा मच्छवा पुढं ढकल, किनाऱ्यावरच राहू दे पण थोडासा जरा पुढं कर, एकदम किनाऱ्याला ठेवू नको. आणि काही सायंटिफिक रिझन आहे की प्रभूने तो मच्छवा थोडासा ढकलायला सांगितला. पुढं वचन सांगतं, 4थं वचन, तो मच्छव्यात बसून लोकांना शिकवत होता आणि तो बोलत असताना पुढं 4थं वचन सांगतं, आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. सगळ्यांनी म्हणा, खोल पाण्यात हाकार. येशू ख्रिस्त, मी बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं की तो समुद्राच्या ठिकाणी किनाऱ्यावरती असताना बऱ्याचदा तो या प्रकारे वचन देत आहे की तो मच्छव्यामध्ये जातो. का? कारण की समुद्राकडून, तुम्ही समुद्र किनारी का जाऊन बसतो? वारा चांगला लागतो, तिकडून येणार आहे की नाही? समुद्राकडून वारा येतो आणि म्हणून खूप लोक समुद्र किनारी जातात. आता येशू ख्रिस्त पण समुद्राच्या जवळ आहे, परंतु तो त्या टेक्निकचा वापर त्याच्या प्रीचिंगसाठी करत आहे. त्या काळात असे साऊंड माईक वगैरे नव्हते. येशू ख्रिस्त मच्छव्यात बसला, ज्यावेळेस तो बोलायचा हजारो लोकांची गर्दी असायची, पण ज्यावेळेस तो समुद्रात त्या मच्छव्यात बसून बोलणार त्यावेळी त्याचा आवाज त्या वाऱ्याबरोबर अनेकांपर्यंत पोहोचणार. हालेलुया. येशू सायंटिस्टचा बाप आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तो ज्ञानांचा ज्ञानी, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य, इंजिनियरचा इंजिनियर आणि साऊंड इंजिनियरचा साऊंड इंजिनियर आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त बोलू लागला आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांना त्याचा आवाज पोहोचतोय. काय प्रभूचं सामर्थ्य पहा. आणि मग येशूने आपलं बोलणं संपवलेलं आहे. त्याचं प्रीचिंग संपलं, त्याचं बोलणं संपलं आणि आता लोकांबरोबर बोलणं संपलं. आणि हे जे लोक किनाऱ्यावरती जाळे धुत होते, हालेलुया, बोले येशू मसीह की, हे जाळे धुत होते आणि ह्या जाळे धुणाऱ्यांपैकी प्रभूने त्यांना म्हटलं, शिमोनाला म्हटलं, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. खोल पाण्याकडे हाकार. आता पेत्र हा शिमोन त्या किनाऱ्यावरती आहे. किनाऱ्यावरती तो जाळी धुतोय खरा, पण तो जाळी का धुतोय? मासे किती पकडले? किती? एक पण मासा पकडला नाही. जाळी नुसती खराब झाली, टाकून टाकून समुद्रात टाकून, पण त्याला एकही मासा लागला नाही. अशा परिस्थितीमध्ये शिमोन जाळी धुत आहे. जाळी धुणं म्हणजे काम संपलेलं आहे, आता काही अपेक्षा राहिलेली नाही. एकदा तो तिथं समुद्रात सगळीकडे फिरून आलेला आहे. एकदा तो समुद्रामध्ये अपयशी होऊन आलेला आहे. रात्रभर परिश्रम त्याने केले, समुद्रातून तो किनाऱ्यावरती आला. त्याची सगळी त्याने हार मानली की आता मला काही मिळू शकत नाही. निराशेच्या परिस्थितीमध्ये पेत्र आहे आणि त्या निराशाजनक परिस्थितीमध्ये तो आपलं जाळं धुत आहे. देवाच्या प्रिय लोकांना, माझा देव असा देव आहे, जिथं तुम्ही हारलात तो म्हणणार नाही तिथून पळून जा, तो परत तुम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे. मी काय म्हटलं?
अभ्यासात जो विषय तुम्हाला टफ आहे, प्रभू त्याच्यात तुम्हाला पारंगत करणार. तो धनवानाला सांगत नाही, धनवानाला सांगत नाही तू अजून धनवान होशील. तो कंगालांना सांगतो की मी तुला धनवान करणार आहे. तो आजाराला सांगतो मी तुला बरं करणार आहे. तो अशक्ताला सांगतो मी तुला शक्ती देणार आहे आणि मी तुला बलवान करणार आहे. तो हारून आलास ना जिथून, त्या समुद्राकडे परत एकदा चल, खोल पाण्याकडे हाकार. कारण ना प्रभूची योजना प्रभूलाच माहिती. किनाऱ्यावरती जरा पाणी उथळ असतं. किनाऱ्यावर पाणी कसं असतं? उथळ असतं. उथळ पाण्याला खळखळाट पण फार. आणि जर 2च फूट पाणी आहे, जाळ टाकलं किती मासे, मासे सगळे प्रभू इकडे बोलू शकतो किनाऱ्याला. पण किनाऱ्याची ताकद नाही जे मासे प्रभू देणार आहे तेवढे तिथं आणण्याची. आणि म्हणून जर मोठा आशीर्वाद पाहिजे तर खोल पाण्याकडे जावं लागेल. हालेलुया. अद्भुत गोष्टी ज्याला बघायच्यात त्याने परिस्थितीशी हार मानून चालणार नाही. त्याला परत त्या परिस्थितीत उभं राहावं लागणार आहे. जिथून तुम्ही पळालात माझा देव तुम्हाला परत तिथं घेऊन जाणार आहे. जिथं तुम्ही खाली मान घालून परत आलात माझा प्रभू म्हणाल चल परत मी तुला तिकडे घेऊन चाललोय. आज तुमचा मचवा खोल पाण्याकडे हाकारण्याची गरज आहे. जो मचवा निराश होऊन तुम्ही किनाऱ्याला आणला आहे, ज्या मचव्यामध्ये तुम्ही पूर्णपणे रिकामे आहात, जो मचवा तुमचा रिकामा आहे, जे जाळं तुमचं रिकामा आहे, जे जीवन तुमचं रिकामा आहे, आज प्रभूचं अभिवचन आहे आपला मचवा खोल पाण्याकडे हाकार. हालेलुया. प्रभू सांगत आहे, प्रभू सांगत आहे कुठून भरकटलात आणि कुठून किनाऱ्यावर येऊन बसलात. हालेलुया. गेला होता परीक्षेला, मान खाली घेऊन परत आला. गेला होता इंटरव्ह्यूला, मान खाली घेऊन परत आला. गेला होता एक लोन सँक्शन करायला, मान खाली घेऊन परत आला. गेला होता घर घ्यायला, मान खाली घेऊन परत आला. कुठून मान खाली घालून आलात? आता परत येशूला घेऊन जायचंय. आता एकटं जायचं, बापाला बरोबर घेऊन जायचं, येशूला बरोबर घेऊन जायचं. प्रभू सांगत आहे आपला मचवा खोल पाण्याकडे हाकार. आता हे खोल पाणी पेत्रासाठी ते खोल पाणी वेगळं होतं. हालेलुया. त्याला मासे धरायचे होते आणि म्हणून त्याच्यासाठी ते खोल पाणी वेगळं होतं. आमच्यासाठी खोल पाणी काय? प्रभू आम्हाला कुठं जायला सांगतोय? बऱ्याचदा आमच्या ख्रिस्ती लोकांमध्ये थोड्याशा गोष्टीत लगेच समाधान होतं. थोड्या काही गोष्टी मिळाल्या की लगेच मनाला असं वाटतं मी काय केलं आणि काय नाही. ब्रदर मला 20,000 पगार रे, जीव जाईल तुझा. थांब, काय नसतो 20,000. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये समाधानी होता तुम्ही खोल पाण्याकडे जाऊ शकत नाही. तुम्ही खोल पाण्याकडे नाही जाऊ शकत. ज्याचा दृष्टांत मोठा आहे त्याला खोल पाण्याकडे येण्याचं आमंत्रण आहे. ज्याला वाटतं माझा देव मोठा आहे, तो माझ्या जीवनात काम करणार आहे, त्याला मोठ्या दृष्टांताला पूर्ण करण्यासाठी त्याला खोल पाण्याकडे आज रात्री येण्याची गरज आहे. प्रभू त्याला आमंत्रण देत आहे, आपला मचवा खोल पाण्याकडे हाकार. बस झालं आता किनाऱ्यावरचं जीवन. ऍक्च्युली एकदा माणूस थकला ना की त्याला तुम्ही काही द्या. एकदा बँकेची खिडकी बंद झाली ना, साहेब तुम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा देतो, तो म्हणत तुलाच ठेव. एवढी एक एंट्री करून घ्या. सॉरी. थकलेल्या माणसाला परत काम सांगितलं की त्या माणसाला ते करायची एवढी इच्छा होत नाही. सांगण्यास तात्पर्य हे की एकदा तुम्ही थकलेले असता,
तुमची कॅपॅसिटी नील झालेली असते, आता तुम्ही उठू शकत नाही. त्याच्यात प्रभू परत येतो आणि म्हणतो उठ, खोल पाण्याकडे जायचं आपल्याला. हालेलुया. जे म्हणतील प्रभू मी दमलोय, सॉरी, प्रभू म्हणाल घरी जा, तू सेवेसाठी योग्य नाही. रात्रभर ते शिष्य जागेत, नुसते जागे नाहीत, ते थकलेत. त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस येशू मचव्यात येऊन बसतो आणि शिमोनाला सांगतो, शिमोना मचवा खोल पाण्याकडे हाकार, मी सांगल तेव्हा तिथं जाळे टाक. 5वं वचन लूक 5:5. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. कोणी? आम्ही. परिश्रम सगळे पेत्राचे आहेत, हे परिश्रम शिष्यांचे आहेत, हे परिश्रम मानवाचे आहेत. आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून. या शब्दात पॉवर आहे प्रियांनो. हालेलुया. मी कष्ट केलेत, मला जे वाटलं ते केलं, पण तुझ्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. हालेलुया. त्याच्या शब्दाला किंमत द्यायला सुरुवात करा. जर चमत्कार बघायचे तर तुम्हाला येशूचं ऐकावं लागेल. हालेलुया. जर तुमच्या जीवनात तुम्हाला ब्रेक थ्रू पाहिजे, जे लोक स्वतःच्याच विचारांवरती अवलंबून असतात त्यांच्या जीवनात ब्रेक थ्रू मिळत नाही. मला असं वाटलं, मी असं केलं, मला तसं वाटलं. अरे मिक्सर आहे का पाटा आहे तुला वाटायला? एवढं कसं वाटू शकतं तुम्हाला? एखादा पाटा आणि ते घेऊनच फिरत जा. मला वाटलं, लगेच टाकायचं त्याच्यावर, लगेच वाटून घ्यायचं. नाही तर मिक्सर फिरवत जा. वाटण्याला काही अर्थ नसतो. ऐकता चर्च तुम्ही प्रॉफिटिक एंड टाइम मध्ये बायबलच्या इथं देव बोलतो आणि त्याचा आवाज ऐकू येतो. तो आवाज ऐकायचा आणि मगच पुढं पाऊल टाकायचं. मला असं वाटलं आणि तसं झालं नाही, प्रभूने मला दाखवलं आणि मी पुढं पाऊल टाकलं. हालेलुया. त्याचा शब्द आम्ही कधीच डावलता कामा नये. त्याचा शब्द ऐकत असताना काही लोक नाराज झाले तरी चालतील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? त्याचा शब्द ऐकत असताना कितीतरी वेळा असं होईल की काही लोक तुमच्या नाराज होतील. तू असं केलं, मला नाही आवडलं, मी काय करू शकतो? माझ्या देवाला आवडतं ते मी करतोय. हालेलुया. कोणी दुःखी झालं, कोणी तुमच्यावर नाराज झालं, कोणी म्हटलं तू असं केल्यामुळे मी तुझ्याशी बोलणार नाही, कोणीही आबोला धरला तरी चालेल, पण तुमचा देव संतुष्ट राहायला पाहिजे तुमच्यावरती. काय समाधान असतं तुम्हाला सांगू? काय समाधान असतं माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेस सगळे नाराज आहेत आजूबाजूचे, कोणी तुमच्याशी बोलत असं केलं तसं केलं, आणि तुम्ही एकदम वेगळ्याच मूडमध्ये, हा मी देवाचं ऐकलंय. फरक पडत नाही. पेत्राची काय इच्छा आहे स्वतःची? त्याची परत जाळं टाकायची इच्छा स्वतःची जर असती तर त्यांनी स्वतःहून विचारलं असतं त्याला, हे लय भारी संदेश देतो, काय करू मला सांग, जायचं का समुद्रात? त्यांनी विचारलं असतं. त्याच्या सगळ्या इच्छा संपल्या होत्या, त्याची आशा मावळली होती, त्याला आता काही माहीतच नव्हतं पुढं काय होणार आहे. पण प्रभू आला म्हणजे चमत्कारांना सुरुवात झाली प्रियांनो. हालेलुया. प्रभू आला. आज जसं एक दास म्हणून इथून वचन सांगतोय ना, त्या दिवशी साक्षात प्रभू त्या मचव्यात बसून संदेश देतोय. मचव्याचं चर्च झालं प्रियांनो. मचव्यातून प्रभू संदेश देतोय. जो शब्द पृथ्वीची सगळ्या गोष्टीची रचना करतो तो त्या मचव्यातून बोलतोय. काय त्याचं पॉवरफुल बोलणं असेल. ॲक्च्युली ना, म्हणजे आता कितीतरी पुस्तकं तुम्ही वाचता किंवा बरेच पुस्तकं तुम्हाला आवडतात, त्या आवडली तरी तुम्ही त्या पुस्तकाचे अभ्यासक झालात किंवा वाचक झालात, पण इथं डायरेक्ट लेखकच आलाय. पुस्तकाचा लेखक स्वतः आलाय आणि तो लोकांशी बोलतो. काय सामर्थ्य आहे देवाचं.
रात्रभर जाळी टाकून आम्ही थकलोय, आमचे परिश्रम झालेत, पण आता तुझ्या सांगण्यावरून, सगळ्यांनी म्हणा येशू तुझ्या सांगण्यावरून मी माझा मचवा खोल पाण्याकडं घेऊन येत आहे. आणि तुझ्या सांगण्यावरून आणि तुझ्या सांगण्यावरून आणि फक्त येशू तुझ्याच सांगण्यावरून मी जाळी टाकत आहे. हालेलुया. काय विश्वास आहे पेत्राचा. 6वं वचन, मग त्यांनी तसे केल्यावर, कसे, जसे बोलले तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. हालेलुया. माशांचा लहान घोळका नाही, मोठा घोळका. त्या जाळ्याने कधीच एवढे मासे पाहिले नव्हते. ते जाळं म्हणायला लागलं, अरे बस झालं, माझी कॅपॅसिटी नाहीये, अरे बस बाबा आता घुसू नका, बस मी फाटून जाईल. काही ठिकाणी ते फाटायला लागलं जाळं. जशी त्या जाळ्याची कॅपॅसिटी नव्हती, त्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त मासे दिले. तुमच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. मावणार नाही, पुरणार नाही असे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. हालेलुया. हे चालता चालता लोक शेजारचे येतील, मग अरे 10,000चं बंडल पडलं दारात, टिंग टॉंग, अरे पैसे पडले, ठेवायला जागा नाही आत. तुम्हाला पाहिजे ते घेऊच जा. असे खिसा झटकला ना, आज चिल्लर पडत असेल, येत्या दिवसात करोडो पडतील. हालेलुया. प्रभूचा आशीर्वाद आहे हा, प्रभूचं सामर्थ्य आहे. एक गोष्ट फक्त, मचवा खोल पाण्याकडे हाकार, बस, बाकी काय नाही. तुझा मचवा आता किनाऱ्याला ठेवू नको, पार्किंग मध्ये रिलॅक्स बसू नका. हालेलुया. मचवा पार्क केलाय आणि रिलॅक्स बसू नका, जाळी धूत बसलोय. जाळी धुतली म्हणजे काय, आता जाळी घडी मारायची, फोल्ड करायची, ठेवून द्यायचे आणि घरी जाऊन झोपा काढायच्या. हाच पुढचा प्लॅनिंग असेल. पण प्रभूची योजना वेगळी होती. प्रभू असंच करतो, आला की माणसाचे प्लॅनिंग रद्द करून टाकतो. त्याच्या योजनेप्रमाणे आम्हाला चालायला शिकवतो. त्याच्या महान सामर्थ्याची योजना आम्हाला कळवतो. त्याचं अद्भुत सामर्थ्य दाखवतो. त्या जाळ्याने कधीच एवढे मासे पाहिले नाहीत. त्या समुद्रातला प्रत्येक मासा म्हणतोय, मला आत यायचंय, सरक बाजूला, मला घुसू दे. प्रत्येक मासा त्या जाळ्यात घुसण्याचा प्रयत्न करतोय. कितीतरी वेळा ना जाळं टाकतो आम्ही आणि विनंती करतो, माशांनो या ना रे, या प्लीज या, लई थकलोय मी, या आता तरी या. तुम्ही कैक वेळा जाळं टाकलं असेल, अपयशी झाले असेल. एकदा येशूचं ऐकून जाळं टाकून बघा, एकदा, फक्त एकदा, आयुष्याची खंत मिटून जाईल. एकदा देवाचं ऐका, एकदा ऐकाल ना, तिथून पुढे मग त्याचंच ऐकायची सवय लागेल. एकदा ऐका, खोल पाण्याकडे हाकार, जाळं ते टाकून. असं जाळं माशांनी भरलं, घोळकाच आला एकदम सपकन, जाळी फाटू लागली. बायबल सांगतं जाळी फाटू लागली. 7वं वचन, तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते, दुसरे म्हणजे दुसरा 2 मचवे होते ना किनाऱ्यावरती, सुरुवातीला बोललो, परत तिकडे त्या विषयाकडे.
किनाऱ्यावर किती मछवे होते? 2च. एक कोणाचा होता? शिमोनाचा. दुसरा त्याच्या साथीदारांचा होता, फ्रेंड सर्कल त्यांचा होता, मित्रांचा होता, दुसऱ्या साथीदारांचा होता. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ते बुडू लागले. आमेन. बघा काय सिच्युएशन आहे. येशू कुणाच्या मछव्यात बसला? शिमोनाच्या. 2 मछवे इकडं आहेत, एक मछवा समुद्रात गेला मध्यभागी, लांब आहे कुठंतरी मध्यभागी, एकदम खोल पाण्याच्या तिकडं. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं टाक जाळी. प्रभू तू सांगतो मी टाकतो. त्याने जाळं टाकलं, ओढायचा प्रयत्न करतो, ओढता येईना, जाळे फाटायला लागले. आता तिथून इथं आवाज येणार नाही. पण आता इथं एक सुंदर वचन लिहिलेलं आहे की आधी सुरुवातीला आपण पाहिलं की हे सगळे कोळी मासेमार मछव्यातून खाली उतरून जाळी धुत होते. पण आता ते कुठं आहेत? बायबल सांगतं ते मछव्यात आहेत. हालेलुया. हे तयारीत आहेत मछवा नेण्याच्या. हालेलुया. फक्त शिमोनाला बोलवलंय, फक्त शिमोनाला बोलवलंय. पण मिरॅकल फक्त त्याच्यासाठी नाही होणार, जे तयार आहेत त्यांच्यासाठी पण होणार. बोलवताना इस्रायलला बोलवलंय, पण तुम्ही इस्रायली नसलात पण तुम्ही तयार असलात तर मिरॅकल तुमच्यासाठी पण आहे. तुम्हाला पण ते आमंत्रण आहे, तुमच्या जीवनात पण ते काम होणार आहे. हे लोक मछव्याच्या खाली होते पण ते मछव्यात आहेत असं आता वचन सांगतंय. खुणावलं तिकडून. काही सांकेतिक खुणा केल्या असतील दुपारी 2च्या बातम्या. आलोच, गेर पटकन काहीतरी झालंय तिकडं, लवकर चल लवकर, बस रे बस तू, आते आते चल चल चल, वल्लीमान अर्ज लवकर बोलवलंय आपल्याला, पटकन चल, काहीतरी झालंय तिकडं, लवकर चल, बोलवलंय अर्जंट. मछवा घेऊन पोहोचले. सगळ्यांनी मिळून कसं बस ते जाळं ओढलं आणि ते मासे त्यांनी मछव्यात भरले. आणि एवढे मासे आले की मछवे बुडू लागले, जाळे फाटू लागले आणि मछवे. जाळ्यांनी पाहिले नव्हते असे मासे, मछव्याने पाहिले नव्हते असे मासे, आणि पेत्राने कधी पाहिले नव्हते असे मासे. हालेलुया. प्रभू आला ना, तुम्ही जे पाहिलं नाही ते तुम्हाला बघायला लावणार आहे. जे आशीर्वाद तुम्ही कधी पाहिले नाहीत, तुमच्या अपेक्षेच्या पलीकडं भरभरून तो तुम्हाला देणार आहे. तुम्ही म्हणाल बस झालं देवा, प्रभू म्हणाल अजून एक घास घे. तो भरभरून देईल. अरे 2 वेळेच्या जेवणाची आम्ही अपेक्षा करतो, फक्त आमच्या ताटात हे असावं बस, 2 वेळची भाजी भाकरी. तो म्हणतो युगानुयुगचं अन्न मी तुला देणार आहे, सार्वकालिक जीवन मी तुला देणार आहे, असा आशीर्वाद मी तुला देणार आहे. म्हणून आता बोटी जरा मोठ्या वापरायला सुरुवात करा. हालेलुया. आता काम करताना असे करा की जाळे जरा मजबूत बनवायला तयारी करा. जेव्हा देवाकडे मागताना जस्ट आता प्रार्थनेची पोझिशन घ्यायला लागलात गुडघ्यावरती, असं समजायचं माझं जाळं भरपूर मोठं आहे. हालेलुया. माझा मछवा भरपूर मोठा आहे. किती मोठा मछवा करणार आहे तुम्ही? समुद्रापेक्षा मोठा कराल का? बोला, उत्तर द्या पटापट. समुद्र जेवढा आहे त्याच्यापेक्षा मोठा मछवा करता येईल का? करून करून किती करणार. पण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या बायबलमध्ये लिहिलंय हे सगळे समुद्र एकत्र केले आणि माझ्या देवाच्या हातावर टाकले ना, त्याच्या तळ हातावर ते मावतात. एवढा मोठा देव आहे. तुमची किती कॅपॅसिटी आहे तेवढं मागून बघा, एवढं देईल का तुम्हाला मोजता येणार नाही. आता नवीन काउंटिंग मशीन आल्यात.
त्या मोजून मोजून जळतील. फॅक्ट आहे. जीवन देवाकडे आलात तुम्ही. ज्यावेळेस मी आध्यात्मिक गोष्टींबद्दल बोलतो ना, तर नुसतं आध्यात्मिक बोलत नाही. त्यावेळेस तुमची साक्ष जगाला पटावी. इथं येशूने मासे का धरायला त्यांना कॅपेबल केलं? एक चमत्कार अनेकांसाठी साक्ष होऊ शकतो, अनेकांचं जीवन परिवर्तित होऊ शकतं. तुमच्या जीवनातल्या साक्षींच्या द्वारे अनेक लोक ख्रिस्ताकडे वळू शकतात. तुमचं जीवन साक्षपूर्ण पाहिजे. एखादा माणूस कुणी घरी आले, पाहुण्याने बेल वाजवली, टिंग टॉंग, अरे दरवाजाच भारी आहे यांच्या घराचा, काय जबरदस्त दरवाजाच, सागवन एकदम, काय डिझाईन, बाप रे, असा दरवाजा बिल्डिंग मध्ये खालपासून चालत आलो, कोणाचं नाही, काय दरवाजा यांचा. दार उघडलं, सगळं घर उत्तम वस्तूंनी भरलंय. हालेलुया. वाव, ही वस्तू कशी आली? मग तुमचं लगेच कॅसेट चालू झाली पाहिजे. ॲक्च्युली त्याचं काय झालं, मी प्रार्थना केली, माझ्या प्रभूने मला हे दिलं, आणि स्पिरिच्युअल मी असं केलं, आणि मग देवाने असं केलं, आणि मग मला वस्तू मिळाली. वाव. आणि ही वस्तू ते ॲक्च्युली काय झालं, प्रभूने असं प्रत्येक गोष्टीत प्रभू एक एक गोष्ट साक्ष रूपाने तुमच्याकडे आली पाहिजे. हालेलुया. जे करप्ट लोक आहेत ना, मोठ्या मोठ्या पदावरती टेबला खालून पैसे घेतात, त्यांच्या घरी गेलं का वेगळी स्टोरी ऐकायला मिळेल. हे कसं आलं? ॲक्च्युली काय झालं, त्यांच्या मुलाला नोकरी पाहिजे होती. मग मी 2 लाख डिमांड केले, ते म्हणले 1.5 मध्ये करून टाकतो. मग ते टेबला खालून दिले, वस्तू आली. काय साहेब, असं करता का मग तुम्ही? छे. पण आपल्या घरी आल्यावर माझ्या प्रभूने दिलं मला. ईडीवाले घरी येतील एक दिवशी, एवढे पैसे आले कुठून तुमच्याकडं? ॲक्च्युली त्याचं काय झालं, आमच्या पास्टरने आम्हाला शिकवली एक गोष्ट. आम्ही अशी प्रार्थना केली, ते म्हणते नाही ईडी वगैरे सगळं बाजूला राहू दे, कशी प्रार्थना केली आम्हाला पण शिकवा. काय घडलं नेमकं? तुमच्या साक्षी फार महत्वाच्या आहेत, फार महत्वाच्या आहेत. सगळे आश्चर्यचकित आहेत. समुद्र आश्चर्यचकित आहे, मासे आश्चर्यचकित आहे, जाळे आश्चर्यचकित आहेत, मछवा आश्चर्यचकित आहेत, सगळंच आश्चर्यचकित आहे. 2 मछवे बुडू लागले, कॅपॅसिटीपेक्षा जास्त आशीर्वाद भरभरून. देवामध्ये तुम्ही वाढता ना ज्यावेळेस, एक असा वेगळाच आनंद येतो मनामध्ये. असे खिसे रिकामे असले ना तरी असं वाटतं, अरे लय करोडपती आपण, काय करायचं, चल जाऊ दे, कशाचीच भीती नाही, टेन्शन नाही, काय नाही. सैतानमध्येच येतो, अरे तुला दुखतंय, तुला फरक पडत शरीरात येते. आत्मा स्वच्छ आहे, आत्मा तंदुरुस्त आहे, बलवान आहे. जो आनंद ना मी बघितलंय, मी अनुभवलंय. काही लोकांना काही द्या, ते कशानेच आनंद होत नाही. काही करा, त्यांचा चेहरा जसा आहे तसाच. त्यांना काही खाऊ घाला, त्याचं किती लाड करा, त्यांना किती प्रेमाने बोला, त्यांच्यावर किती दया करा, त्यांच्यावर कसंही वागा, कळतच नाही याच्या मनात काय चाललंय. प्रत्येक परिस्थितीत तोच नेचर. जोक केला तर सगळी दुनिया हसेल काहीतरी, यांना काय झालं, एवढं का हसतायत, म्हणजे त्याच्यात पण एकदम सिरियस. त्याला हसता येत नाही, बोलता येत नाही, काहीच करता नाही. व्यक्त होता आलं पाहिजे. हालेलुया. व्यक्त होता आलं पाहिजे. दबून असं जीवन नाही जगता कामा. सगळे आश्चर्यचकित आहे तिथं, सगळे आश्चर्यचकित. मछवे बुडायला लागले, फार अद्भुत आशीर्वाद. 8वं वचन. शिमोन पेत्र घाबरला एकदम. हे पाहून म्हणजे
ते मासे पाहून, ते फाटके जाळे बघून आणि सगळे मचवे तुडुंब भरलेत. म्हणजे हा मिरॅकल पाहून, हा चमत्कार पाहून पेत्र काय करतं, हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. माझ्यापासून जा, मी पापी मनुष्य आहे. ॲक्च्युली इथं बरेच लोक काय काय रिव्हिलेशन देतात, पण ही ना एक सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला माहिती का, देवाचं वचन आरसा आहे. देवाचं वचन आरसा, येशू वचन आहे देवाचं. जेव्हा पेत्र स्वतःला त्या आरशात बघतो, त्याला स्वतःची लायकी कळते. मी पापी आहे, प्रभू जा माझ्यापासून. ही फॅक्ट आहे, त्याने स्वीकारली. तो ह्या अर्थाने बोलत नाही की मला तू नकोयस, तो ह्या अर्थाने बोलतो की माझी लायकी नाही देवा. एवढा मोठा चमत्कार माझ्यासाठी. आता आधी काय सिच्युएशन असेल, येशूचं वचन ऐकून, सगळ्या गोष्टी ऐकून मचव्यात येशूच्या बाजूला पेत्र बसला असेल, माहीत नाही. मांडीवर हात ठेवला असेल, गळ्यात हात घातला असेल, कसा पण वाकडा तिकडा एकदम. चल प्रभू आपण जाऊया, चल तू सांगतो, चल टाकतो जाळ, बोल कुठं टाकू, कुठं. हे जाळं बिळं सगळं पाहिल्यावर गळ्यात, खांद्यावर, डायरेक्ट चरणावर, हे प्रभू तू महान आहेस, हालेलुया. प्रभूने बरोबर त्याचं काम केलं, बरोबर काम केलं. पेत्राला कळालं हा अद्भुत आहे, हा महान आहे. त्याच्या चरणावरती पेत्र आलाय, पाया पडून म्हणतो, प्रभू माझ्यापासून जा, मी पापी मनुष्य आहे. नववचन, कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले. दोन्ही मचव्यातले लोक सगळे विस्मित झाले. जेवढे मासेमार होते, किती छान ना. म्हणजे इथं खूप रहस्य दडलंय. ॲक्च्युली मासेमारी, आता तुम्हाला जर सांगितलं मासेमारी करायची आहे, तर तुम्ही प्रयत्न केला तर रात्रीभरातून एक पण मासा तुम्ही भेटणार नाही. तुम्ही मार्केटमधून विकत आणून तिथं मचव्यात टाकलं म्हणून मी धरले. लय अवघड आहे गड्या, एकदम जबरदस्त आहे हा विषय. मासेमारी स्किल आहे, कला आहे ती. जाळं, ॲक्च्युली ते जाळं म्हणजे असं धरलं फेकलं असं नाही. त्याचे ते टोकं असं सगळे ते बरोबर धरावे लागतात आणि ते असं हातावर टाकायचं आणि त्या अशा पद्धतीने धरायचं. जड असतं ते, काय सोपं नाही. ते बरोबर जुळवून हातावर टाकायचं. कुठली बाजू हातात धरायची आणि काय फेकायचं ते कळायला पाहिजे, नाही तर आपण खाली जाऊ शकतो. खूप खतरनाक आहे ते, समजून घ्या. फुल ताकद लावायची एकदम. इकडून येऊन असं नाही टाकायचं, जर इथंच पडल ते पडलं पाहिजे, लांबपर्यंत गेलं पाहिजे. त्याला असं हातावरती घेऊन हवेत असं भिरकवावं लागतं. कला आहे ती. हे सगळे कलाकार आहेत मचव्यात बसलेले, त्यांचं काम होतं ते. येशू सुताराचा मुलगा आहे, मासेमाराचा मुलगा नाही. येशू मासेमार नाहीये, सुताराचा मुलगा आहे. त्यांना कदाचित माहीत असेल सुताराचा मुलगा आहे, मचवा बनवून देऊ शकतो, हा लाकडाच्या कामात एक्सपर्ट आहे. पण हे काय, याचं काम नाही आहे. अरे तो सुताराचा नाही, तो स्वर्गीय देवाचा मुलगा आहे. हालेलुया. ठक्कन त्यांचे डोळे उघडले. ज्या कामात ते पारंगत होते त्या कामात प्रभूने त्यांना आश्चर्यचकित केलं. कुठल्या गोष्टीत तुम्ही फार यशस्वी समजता स्वतःला, कुठल्या गोष्टीत तुम्ही पारंगत आहे, कुठली स्किल तुमच्याकडे आहे, परमेश्वर त्या गोष्टीत तुम्हाला अशा गोष्टी घडवून दाखवेल, तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. प्रभू तुम्हाला आश्चर्यचकित करील. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कामात ज्या गोष्टी तुम्हाला कठीण आहेत त्याच प्रभूला सांगा. तुमच्या अभ्यासात तुम्हाला काय कठीण आहे, तुमच्या रोजच्या जीवनात काय कठीण आहे, ते प्रभूला आज सांगायचं. प्रभू अद्भुत चमत्कार करायला तयार आहे. सगळे विस्मित झाले. आता ॲडिशनल अजून सांगितलं 10व्या वचनात, तसेच शिमोनाचे भागीदार म्हणजे शिमोनाचे पार्टनर, बिझनेस पार्टनर, तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले. सगळे झाले. स्पेशली यांची नावं लिहिलीत. बाकीच्यांची नावं लिहिलीत का? लिहिली का? नाही लिहिली. इथं बायबलमध्ये ना ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच लिहिलेल्या आहेत.
सटरफटर गोष्टी इथं लिहिलेल्या नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी इथं लिहिल्या आहेत. शिमोनाचं नाव आलं, पुढं तो लिस्टमध्ये आहे आपल्या. पुढं पेत्राचं नाव तर आलंय, पुढं याकोब आणि योहानाचं नाव आलंय. बाकी जे मिनिस्ट्रीत पुढे येणार नाहीत त्यांची नावं इथं दिलेली नाहीत. सगळे विस्मित झाले, होऊ दे, पण आपल्यासाठी कोण महत्वाचे आहेत? हे 3 शिष्य विस्मित झाले. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणार असेल. हालेलुया. प्रभूने त्याला अद्भुत रीतीनं प्रकाशन दिलं. इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मासे तर धरलेस, आज 2 मचवे फुल झाले, तूच टाकलंस जाळं माझ्या सांगण्याहून, तुझंच यश आहे. आता मासे धरलेस ना, ठीक आहे, आता तुला मी माणसं कसे धरायचे ते सांगणार आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. 11वं वचन एकदम हृदयाला भावणारं वचन आहे. ऐका शेवटचं वचन. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर, मचवे किनाऱ्याला, आधी किनाऱ्यावरून होते, तिथून परत नेले, मिराकल बघितला, परत किनाऱ्याला आले. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. आमेन. हालेलुया. मिराकल घेऊन बसू नका. जो चमत्कार झालाय तो चमत्कार घेऊन बसू नका. ज्याने चमत्कार केलाय त्याला घेऊन बसा. हालेलुया. त्याच्या चरणाशी या. जो मिराकल वर्कर आहे, ज्याने अद्भुत काम केलंय, त्याला सोडू नका. आज मोठ्या मोठ्या क्रुसेड होतात, खरंच लोकांना खूप अद्भुत आरोग्य मिळतात, महान मिराकल होतात. लोकांना वाटतं ते मिराकल घ्यायचं आणि परत घरी जाऊन झोपायचं. फॉलोअप जास्त महत्त्वाचं आहे. ज्याने तुमच्या जीवनात एक चमत्कार केलाय तो तुमचं अख्खं जीवन चमत्कारांनी भरू शकतो. आज एक जाळं टाकलं आणि एवढा मिराकल बघितलास, एवढा खुश झाला, तुला रोज मिराकल बघायचा आहे, मग येशूला सोडू नको. हालेलुया. ज्याने तुमच्या जीवनात चमत्कार केलाय त्याला सोडू नका. फक्त एका चमत्कारापुरते येशूकडे येऊ नका. बस मी हा चमत्कार बघितला, आता मला काही नको. लोक प्रार्थना विनंती देताना पण अशी देतात, बस माझं एवढं काम प्रभूने करावं, बस मला आयुष्यात परत. मी लय कळकळून प्रार्थना करतो, पण देव पण उत्तर द्यायला उशीर लावतो. कारण देवाला माहिती हे पळून जाणार आहे पिल्लू. जे देवाशी एकनिष्ठ राहायचं ठरवतात, परमेश्वर त्यांना चमत्कारावर चमत्कार दाखवत राहतो. हालेलुया. आपला मचवा खोल पाण्याकडे हाकार. हालेलुया. आता किनाऱ्यावर राहू नका. चमत्कार पाहिजे तर खोल पाण्याकडे जायला लागेल. जे तुमचे गिफ्ट आहे, एक गाणं गाता आलं म्हणजे तुम्ही वर्शिप लीडर नाही. सुरुवातीला ज्यावेळेस मी वचन सांगायला सुरुवात केली, हे सचिन पास्टर होते माझ्याबरोबर. योहान 3 अध्याय 20 वचन, 50 घरात संदेश दिला असेल तोच. पहा मी दाराशी उभा आहे. नंतर तर बरोबरच्या तर एवढी सवय झाली, ब्रदर घ्या ते, पहा मी दाराशी उभा आहे. काय नाही करू शकत. आपल्याला जे येतं आपल्याला वाटतं तेच सगळं काही आहे. सुरुवात अशी होती. 9वीला असताना वयाच्या 14व्या वर्षी संदेश द्यायला सुरुवात केली. तिथून फक्त पहा मी दाराशी उभा आहे, प्रकटीकरण 3:20 बस. मग त्याच्यातच जर आपण दाराशीच उभे राहिलो तर आपण दारातून आत जाणार नाही. एकच गाण्यात आपण अडकलो, एकाच गोष्टीत. एक प्रॉफेसी तुम्ही केलेली पूर्ण झाली, याचा अर्थ नाही तुम्ही प्रॉफिट झालात. याचा अर्थ आहे की प्रभूने तुम्हाला ट्रॅकवर आणलंय. अशी बेधुंद एकदम जबरदस्त तुमची मिनिस्ट्री झाली पाहिजे. हालेलुया. भेटल तो स्कॅन झाला पाहिजे. प्रॉफेसीज कंटिन्यू. एखाद्याला स्वप्नाचं गिफ्ट असतं,
असं करू नका, नाही तर संदेश चालू आहे बेड टाकून लगेच 2 मिनिटं थांबा, मला स्वप्न बघू द्या. उठून लगेच सांगतो तुम्हाला. हालेलुया. तुमच्या गिफ्ट्समध्ये पारंगत झालं पाहिजे. खोल पाण्याकडे जा. आहे त्याच्यात संतुष्ट राहू नका. अजून आम्हाला पुढं काय त्याच्याकडे जायला पाहिजे. पेत्र आज खोल पाण्याकडे गेलाय, त्याचा मिरॅकल झाला. पण तुम्हाला सांगू, बेहता दर येशू ख्रिस्त आहे. तो ख्रिस्ताकडे आला आणि तिथून पुढं खरा तो खोल पाण्यात जायला सुरुवात झाली. अरे बापरे, मुर्दे उठवतोय, अरे चिन्ह चमत्कार करतोय, अरे बापरे एवढं हे. त्याला त्या खोल पाण्यामध्ये अधिक आनंद यायला लागला. माझ्या जीवनात चमत्कार झाला. मी आत्महत्या करायला गेलो होतो 1996 साली. प्रभूने माझं मन बदललं, प्रभूने माझी भेट घेतली. त्या दिवशी मला येशू कळाला. 96 साली मी प्रभूमध्ये उडी मारली, अजून मला तळ सापडला नाही. एवढा तो खोल आहे. हालेलुया. खोल पाण्याकडे या प्रियांनो, खोल पाण्याकडे या. त्याच्या वचनाकडे या, त्याच्या सामर्थ्याकडे या. आज आमच्या सीमा वाढणं गरजेचं आहे. आज आमचा विश्वास पक्का होणं गरजेचं आहे. यशाया 54:1-3 पटकन वाच. मूल झालेल्या वंधे आनंदाने गजर कर, ज्या तुला प्रसूती वेदना माहीत नाहीत, ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी मार, कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत, असे परमेश्वर म्हणतो. असा आनंद कर, आनंदाने गजर कर, जयघोष कर, आरोळी मार, कारण की विशेष परमेश्वराचं काम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या वचनात बायबल सांगतं, आपल्या डेऱ्यांची जागा वाढव. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, आपल्या डेऱ्यांची जागा वाढव. आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे, अटकाव करू नकोस. आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक, कारण 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 उजवीकडे डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रावर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसवेल. बोले यीशु मसीह की. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. खोल पाण्याकडे जायचंय. आपल्या डेऱ्याची जागा वाढवायची. कनाथी पसरायच्यात, अटकाव नाही करायचंय. दोऱ्या लांब करायच्यात, मेखा पक्क्या ठोकायच्यात. आज नंतर मोठ्या महान आशीर्वादासाठी तयार व्हा. आमेन. ज्याला तुम्ही मचव्यात बसवलंय ना, तो खूप खतरनाक आहे. हालेलुया. त्याला छोट्या मोठ्या गोष्टी नाही आहेत. तो अद्भुत आणि महान काम करणार आहे. आमेन. आज तुमची काहीही गरज असो, तो प्रभू ती गरज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्या जीवनासाठी परमेश्वर मोठे आशीर्वाद मोकळे करत आहे. आज नंतर त्या खोल पाण्याकडे जायला सुरुवात करा. प्रार्थनेत स्वतःला झोकून द्या. जे चमत्कार तुम्ही पाहिले नाहीत ते आज नंतर तुम्ही पाहणार आहेत. आमेन. हे आपले डोळे बंद करू, एक प्रार्थना आपण करूया. धन्यवाद 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 येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रार्थना करतो या समयी आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घे. पेत्राला निवडण्याआधी फार मोठा चमत्कार दाखवलंस प्रभू, आणि तुझ्या मागे आला तर त्याने रोजच असंख्य चमत्कार पाहिले प्रभू. आज आम्ही तुझ्या चरणाशी आलोय प्रभू, आणि जे वचन आम्हाला दिलेस, आपला मचवा खोल पाण्याकडे हाकार. आज आम्ही किनारा सोडावा आणि तू जिथं सांगतोयस प्रभू तिथंच आम्ही जाळं टाकावं, म्हणून आमचं सहाय्य कर. प्रॉफिटिक डायरेक्शन प्रत्येकाला दे प्रभू.
आत्मिक रीतीनं मार्गदर्शन कर, विश्वासात पक्कानी मजबूत कर देवा. असं कर प्रभू. प्रत्येकाचा डेरा मोठा होण्याचा समय आलेला आहे. दोऱ्या लांब करण्याचा, मेखा पक्क्या ठोकण्याचा, मोठे आशीर्वाद प्राप्त करण्याचा समय आलेला आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना तुझ्या समोर सादर झाली आहे. तुला धन्यवाद देतो. ज्या मचव्यात तू बसलेला नाहीस प्रभू, तुला विनंती करतो त्या मचव्यात येऊन तू बस प्रभू. ज्यांच्या जीवनात तू नाहीस प्रभू, त्यांच्या जीवनाची आज तू भेट घे. आज त्यांच्या घरादारात तू उतरून ये देवा. त्यांच्या परिवारात उतरून ये. ज्या अडचणी आहेत त्यांच्या, जे प्रॉब्लेम ते फेस करतायत, त्या परिस्थितीत आज उतरून ये प्रभू. आणि सगळी परिस्थिती बदलून जाऊ दे. तुझ्या सानिध्यात, तुझ्या सामर्थ्यात प्रत्येकाला प्रबळ आणि बलवान कर. प्रभू तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तुझ समोर सादर झाली. निश्चित आज प्रभू तुझ्या अद्भुत आशीर्वाद आमच्या जीवनाकडे धावत आलेले आहेत. धन्यवाद तुझ्या महान सामर्थ्याबद्दल. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. हालेलुया. प्रभूला टाळ्या वाजून धन्यवाद देऊया.